Hello. So let's talk about the difference between macro and macro. Amruta, yes. Can you say the first difference? Microeconomics is the study of individual economic unit. Hmm. Macroeconomics is the study of a nation economic as a whole. Very good. Very good. कैवल्य सांग बरं दुसरा मुद्दा. हात खाली करू नका, मला दिसत नाही मग कोणी हात वर केलेत ते. प्लीज सेकंड पॉइंट. Microeconomic primarily deals with individual income, output, price of goods. Macroeconomic is the study aggregate such as national output income. Very good. Very, very good. Sania, next point. Yes, ma'am. Microeconomics means economics in the small. Macroeconomics means economics in the large. Okay. Very good. Muskan. Muskan Patel. Yes, ma'am. Microeconomic particularly focus on price analysis. Microeconomic particularly focus on income analysis. Very good. Mehek. Other names of microeconomic is Price-Variance, partial equilibrium analysis, and macroeconomic. व्हेरी गुड. अदर नेम्स कोणती कोणती आहेत तर पार्शल इक्विलिब्रियम अनालिसिस मायक्रोचं आणि मॅक्रोचं जनरल इक्विलिब्रियम अनालिसिस. नुपूर. Microeconomics studies the particular market segment. Macroeconomics studies the whole economy that covers several markets. व्हेरी गुड. इकरा. Microeconomics analyzes demand and supply of goods. Macroeconomics analyzes aggregate demand and aggregate supply of goods. व्हेरी गुड. अमन. Yes, ma'am. तू हात वर केला. Microeconomics is study of individual economic units such as the consumer from household and industry or commodity, etc. Macroeconomics is study of national aggregate such as the national income, national output, general price level of employment, etc. व्हेरी गुड. श्रद्धा. And microeconomic is qualitative in nature. व्हेरी गुड. सो असा विचार करा की तुम्ही वाव मला तुम्ही नव्याने हात वर करताय ते कळतंय, पण आपण खूप सारे फरक बघितले, 5च सांगितले होते राईट. सो आपण पुन्हा असा काहीतरी सोपा प्रश्न टाकू आणि पुन्हा आपण तुमच्याकडून बोलून घेऊ. हे सोपं होतं की नाही? खूप काही कठीण नाहीये की नाही? तुम्ही ट्राय करत राहा. ओके. हळूहळू तुमची याबद्दलची भीती कमी होईल. ओके. आणि लेट्स स्टार्ट टुडे. आपण बघत होतो सर्क्युलर फ्लो बद्दल. काल मी तुम्हाला 4 महत्त्वाच्या कन्सेप्ट सांगितल्या होत्या. तुम्हाला आठवतायत का रे काय 4 महत्त्वाच्या कन्सेप्ट होत्या त्या? कोणत्या होत्या? पहिली Real flow, money flow, Money flow, injection, leakage, and injection. व्हेरी गुड. शाबास. खूप मस्त. आणि तुम्ही पटपट उत्तर देताय. इतरांनी पण प्रयत्न करा. थोडं गडबड गोंधळ वाटेल, पण तेच तर असतं ना, वर्गात आपण कदाचित हात वर करून उत्तर देतो. हे लक्षात ठेवा. आपण काल ह्या 4 कन्सेप्ट बघितल्या होत्या 2 सेक्टरसाठी. कोणते 2 सेक्टर होते तुम्ही मला सांगू शकाल? Household, हां. Household and business. firm. करेक्ट. हाऊसहोल्ड आणि फर्म्स. बरोबर. एकदम बरोबर. आता ऍक्च्युली हा सर्क्युलर फ्लो शिकण्यासाठी किंवा सर्क्युलर फ्लो चालू राहण्याचे काय फायदे असतात, इम्पॉर्टन्स किंवा सिग्निफिकन्स, ते आपण बघणार आहोत. बट बिफोर दॅट अगदी सोप्या भाषेत आधी मी पीपीटी एक तयार केलं होतं. सो त्याच्यात बघूया. तुम्हाला होपफुली दिसत असेल ही स्लाइड. आय ट्राय टू झूम इट. दिसते तुम्हाला राईट? Yes, ma'am. ओके. Yes, ma'am. सो पहिली गोष्ट, सर्क्युलर फ्लोचा अभ्यास केला की आपल्याला इकॉनॉमीचं क्लिअर पिक्चर दिसतं.
लाईक आपली इकॉनॉमी कशी चालू आहे, आपण कुठे इंजेक्ट करू शकतो, म्हणजे फंड्स वाढवू शकतो आणि कुठे आपल्याला लिकेज थांबवायला हवंय, आपल्याकडून पोअर आउट होणारे जे फंड आहेत ते कुठे थांबवायला हवंय. सेकंडली, देर इज अ स्मूथ फंक्शनिंग ऑफ इकॉनॉमी, वी कॅन लर्न अबाउट इट, की कशा प्रकारे आपली इकॉनॉमी स्मूथली स्टॅबिलिटी सकट फंक्शन करू शकेल हे बघणं गरजेचं आहे. ओके. थर्डली, इट इज अ गायडन्स टू रिस्टोरेशन ऑफ इक्विलिब्रियम. आपण जसे पुढे जाणार आहोत तसं मी तुम्हाला इक्विलिब्रियम विषयी सांगणार आहे, पण तुम्हाला जर आठवत असेल तर लास्ट सेमिस्टरमध्ये पण आपण खूप साऱ्या प्रकारे एकच गोष्ट बघत होतो की फॉर्मला इक्विलिब्रियम कसा मिळेल. आता ऍक्च्युली हा इक्विलिब्रियम काय आहे? इक्विलिब्रियम म्हणजे स्टेबिलिटी असणं, ज्या पॉइंटवरती तुम्हाला जास्तीत जास्त फायदा मिळतोय आणि कमीत कमी खर्च होतोय असा पॉइंट. ओके. आणि हे इकॉनॉमीच्या बाबतीतही असतंच की इकॉनॉमीला जास्तीत जास्त ग्रोथ झाली पाहिजे आणि कमीत कमी इकॉनॉमीमध्ये फंड्स आउटफ्लो म्हणजे बाहेर गेले पाहिजे. सो इकॉनॉमिक्सचा अभ्यास हा जास्तीत जास्त इक्विलिब्रियम मिळवण्यासाठी केला जातो, अशी फार मोठी प्रकारची समजूत आहे आणि एका खूप अंशावरती खरी पण आहे. ओके. सो अशा प्रकारचं इक्विलिब्रियम स्टॅबिलिटी आपण इकॉनॉमीमध्ये कशी रिस्टोर करू शकतो हे आपल्याला समजतं. नेक्स्ट इज हेल्प्स टू फाइंड लिकेजेस. मगाशीच म्हटल्याप्रमाणे तुम्हाला कळतं की इकॉनॉमीमधनं फंड कुठे बाहेर पडतात. इट इज ऑल्सो हेल्पफुल इन हायलाइटिंग द इम्पॉर्टन्स ऑफ पॉलिसीज. कशा प्रकारे पॉलिसी बनवल्या जाव्यात. काल आपण, मला आठवत नाही आपणच बघितलं होतं रे, कुठल्या 2 प्रकारच्या पॉलिसी असतात गव्हर्नमेंटच्या स्कोप मध्ये बघितलं होतं आपण मॅक्रो इकॉनॉमिक्सच्या. आठवत आहे? 2 प्रकारच्या पॉलिसी. मॉनिटरी पॉलिसी. करेक्ट. फिस्कल पॉलिसी आणि मॉनिटरी पॉलिसी. National पण 2 या ज्या पॉलिसी असतात, फिस्कल पॉलिसी आणि मॉनिटरी पॉलिसी, यातली फिस्कल पॉलिसी कुणाकडून बनवली जाते? हू प्रिपेअर्स और हू एस्टॅब्लिशेस द फिस्कल पॉलिसी? गव्हर्नमेंट. Correct. Government of India, with the help of Finance Ministry. And who establishes the monetary policy in India? Reserve Bank of India. Correct. Monetary policy. Reserve Bank. व्हेरी गुड. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया कडून केली जाते. सो ह्या पॉलिसी प्रिपेअर करण्यासाठी सुद्धा जी इन्कम आणि एक्सपेंडिचरची इक्वॅलिटी असणं गरजेचं असतं किंवा ती आणणं गरजेचं असतं, हे आपल्याला सर्क्युलर फ्लो मधून शोधता येतं. देन इट इज द कम्प्रिहेन्सिव्ह स्टडी ऑफ इकॉनॉमीज परफॉर्मन्स. आपली इकॉनॉमी कशा प्रकारे परफॉर्म करते हे शोधण्याचं माध्यम सुद्धा अशाच प्रकारचं आपण असं म्हणू शकतो की सर्क्युलर फ्लोचा अभ्यास असं असू शकतो. ओके. सो पुस्तकात म्हटल्याप्रमाणे पहिला जो मुद्दा आहे दॅट इज अ स्मूथ फंक्शनिंग ऑफ इकॉनॉमी. मला वाटतं मी हे तुम्हाला सांगितलं ऑलरेडी. सर्क्युलर फ्लो शोज द स्मूथ फंक्शनिंग ऑफ इकॉनॉमी. इट शोज whether the economy is working efficiently or not, if there is any disturbances in the working of the economy. सो ओव्हरऑल तुम्ही स्मूथली रन करताय की नाही हे लक्षात येण्यासाठी काही प्रॉब्लेम चालू आहे का, डिस्टर्बन्स आहे का, हे आपल्याला समजून येतं. दुसरा मुद्दा काय? इट इज द नॉलेज ऑफ इंटरडिपेंडन्स. म्हणजे थोडक्यात आपण जी 2 सेक्टर बघितली, हाऊस होल्ड फर्म्स, ही 2 सेक्टर म्हणतात त्याला. यात नंतर गव्हर्नमेंटचं सेक्टर इंट्रोड्यूस होतं, त्याच्यानंतर एक्सटर्नल सेक्टर इंट्रोड्यूस होतं. म्हणजे 4 वेगवेगळी सेक्टर इथे दिसून येतात. सो हे जे सगळे सेक्टर्स आहेत जे इकॉनॉमी मधले आपल्या लाईफ मधले सगळ्यात महत्वाच्या गोष्टी आहेत, त्या एकमेकांशी कशा कनेक्टेड आहेत हे आपल्याला समजून येतं. म्हणजे थोडक्यात गव्हर्नमेंटची कुठची ऍक्शन आपल्या लाईफवर प्रभाव करते, विच ऍक्शन इन्फ्लुएंसेस अवर लाइफ, कौन से हाउस होल्ड की एक्शन की वजह से बिजनेस बढ़ रहा है, बिजनेस कम हो रहा है, बिजनेस को फायदा हो रहा है, या फिर इंपोर्ट एक्सपोर्ट इंटरनेशनल ट्रेड की वजह से क्या हो रहा है. तो ये सब जो चीजें हैं ना, वो हम इंटरडिपेंडेंस का नॉलेज मिलता है सर्कुलर फ्लो की स्टडी से. Thirdly, we can see about injections and leakages. Circular flow provides information on injections and leakages. Injections कौन सी होती है हमने लास्ट लेक्चर में देखा था. फिर भी इन्वेस्टमेंट होता है, गवर्नमेंट एक्सपेंडिचर रहता है, एक्सपोर्ट्स रहते हैं, और लीकेजेस में क्या होता है, फंड आउटफ्लो कर जाता है, पैसे निकल जाते हैं बाहर. सो दॅट विल बी सेव्हिंग्स, टॅक्सेस अँड इम्पोर्ट. तुम्हाला हे 3 मुद्दे लक्षात आले. पहिली गोष्ट, स्मूथ रनिंग इकॉनॉमीसाठी
इंटरडिपेंडन्स बद्दल नॉलेज मिळण्यासाठी अँड देन इंजेक्शन आणि लिकेजेसची माहिती मिळण्यासाठी आपल्याला सर्क्युलर फ्लोचा अभ्यास करावा लागतो आणि आपल्याला त्याचा उपयोग होतो. ओके. फोर्थली, size of a national income. The magnitude of a circular flow determines the size of national income. आपलं नॅशनल इन्कम किती मोठं असेल, त्याचा साईज काय आहे हे समजण्यासाठी आपल्याला सर्क्युलर फ्लोचा उपयोग करून घेता येतो. द सर्क्युलर फ्लो शोज हाऊ नॅशनल इन्कम इज कॅल्क्युलेटेड. थोडक्यात नॅशनल इन्कम कॅल्क्युलेट करण्यासाठी आपल्याला सर्क्युलर फ्लोचा उपयोग होतो, त्याचा आधार घेता येतो. Fifth point is importance of policies. The study of circular flow highlights the importance of monetary policy and fiscal policy to bring about the equality between income and expenditure. So, इन्कम आणि एक्सपेंडिचर ह्यातली इक्वॅलिटी मी काल तुम्हाला समजावून देत होते. तुम्हाला ती समजली का नाही माझ्या लक्षात येत नाहीये, पण असा विचार करा की समजा तुमच्यापैकी एक कोणीतरी सेलर आहे. ओके. समजा असा विचार करू की अक्षता इथे ती मला ड्रेस विकते. ओके. ड्रेस फॉर अ नाईस पार्टी. आता तो ड्रेस साधारण 800 रुपयाचा आहे. 800 रुपीज कॉस्ट आहे त्याची. सो मला काय करायला लागेल, अक्षताला 800 रुपीज द्यावे लागते. आय विल हॅव टू पे टू हर. बरोबर. अकॉर्डिंगली शी विल गेट दॅट 800 रुपीज. म्हणजेच माझ्यासाठी जो एक्सपेंडिचर असणार आहे ते इन्कम कुणासाठी असणार आहे, अक्षतासाठी. म्हणजे थोडक्यात इकॉनॉमीमध्ये जो खर्च होतो तो कुणा ना कुणासाठी तरी इन्कम असतो. हा माझा मुद्दा पटतोय का बघा आणि नीट विचार करून मला सांगा. ओके. मी असं म्हणतेय, इकॉनॉमीमध्ये जो खर्च केला जातो, व्हॉट एव्हर अमाऊंट इज स्पेंट इन द इकॉनॉमी इज ऍक्च्युअली द इन्कम फॉर अदर पर्सन. इज इट ट्रू? व्हॉट डू यू थिंक? तुम्हाला बरोबर वाटतंय का हे? सांगा बरं, तुम्हाला काय वाटतं ह्याच्याबद्दल? मैंने क्या बोला देखो, जो एक्सपेंडिचर इकोनॉमी में होता है, मतलब जो भी खरीदा जाता है उसके पैसे दिए जाते हैं. तो मेरे लिए अगर एक चीज एक्सपेंडिचर की बतौर मैं ले रही हूँ तो उसके हिसाब से मैं जिससे वो पैसे दे रही हूँ, वो बिजनेसमैन, वो दुकानदार, वो शॉप ओनर, वो उसके लिए इनकम होता है और ऐसे सभी ट्रांजैक्शंस में होता है. दैट मीन्स इकोनॉमी में जितना खर्चा होता है उतना ही इनकम रहता है. सो दैट इज टोटल एक्सपेंडिचर इन इकॉनॉमी इज इक्वल टू टोटल इनकम इन द इकॉनॉमी. कुणाला वाटतं हे बरोबर आहे किंवा ह्याला काहीतरी सेन्स आहे? ज्यांना बरोबर वाटतं त्यांनी हात वर करा बरं. मुझे समझा ही नहीं. ठीक आहे, सांगणार परत. मला सांगा, समजलं नाही असे किती लोक आहेत? ओके, सांगते मी परत. आपण आता इन्कम आणि एक्सपेंडिचर याच्या इक्वॅलिटी बद्दल बोलतोय. ओके, इथपर्यंत लक्षात घ्या. आता इक्वॅलिटी कशी आहे? जर समजा रुजुता ओके एका शॉप ओनर कडून मी एक टी शर्ट विकत घेतला. काय विकत घेते मी? टी शर्ट. ओके, सगळ्यांना माहिती आहे राईट टी शर्ट बद्दल. सो मी जे टी शर्ट विकत घेतला त्याची प्राइस आहे 120 रुपीज. बरोबर. आता मी हे 120 रुपीज कुणाला देणार आहे रे? विकणाऱ्याला. करेक्ट, म्हणजे शॉप ओनरला. बरोबर, सेलरला. सो आता हे पैसे मी याला देणार. बरोबर. आणि तेच पैसे माझ्यासाठी काय असणार आहेत? एक्सपेंडिचर. बरोबर. पण एकदा का हे पैसे त्या शॉप ओनरला मिळाले, दॅट इज 120 रुपीज, तर ते त्याच्यासाठी काय असणार आहे? इन्कम. करेक्ट. म्हणजे मी जितका खर्च केला तेवढं शॉप ओनरचं इन्कम झालं का? येस मॅम. म्हणजे एक्सपेंडिचर इक्वल टू इन्कम असं मी म्हणू शकते का? येस मॅम. आता असा विचार करूया, हे थोडं फारफेच्ड वाटतंय, म्हणजे खूप लांबून आणल्यासारखं वाटतंय.
आपण काय करूया माहितीये का, आपण अशी एक चेन बनवूया. ओके, समजा मी काय केलं, मी बाजारातून बाहेर पडले. ओके, म्हणजे मी घरातून बाहेर पडले, बाजारात गेले, मी एक टी शर्ट घेतला 120 रुपीजचा, बरोबर. त्यानंतर मी राईस फ्लोअर म्हणजे तांदूळाचं पीठ विकत घेतलं, मे बी 80 रुपीजचं. ओके, सो हे राईस फ्लोअर आहे आणि हा टी शर्ट वरती 120चा. आणखीन काही घ्यायचं होतं मला, मे बी कॉस्मेटिक्स घ्यायची असतील, कोल्ड क्रीम घ्यायचं असेल, सो दॅट वुड बी 200 रुपीज. आता हे मी सगळं एकाकडून खरेदी केलंय का रे? नाही. नाही, वेगवेगळ्या खरेदी केलंय. पण माझा टोटल एक्सपेंडिचर किती झालं इथे सांगा? 400 करेक्ट, rupees. 400. बरोबर. तुम्ही जशा प्रकारे टोटल कराल तशा प्रकारे मी तुम्हाला टोटल करून दाखवली. सो माझं टोटल एक्सपेंडिचर, रुजुताचा टोटल एक्सपेंडिचर झाला 400. आता काय झालं की हा जो दुकानदार होता टी शर्ट विकणारा, त्याला कदाचित व्हॉट वी कॅन से, त्याला कदाचित औषध हवं होतं. ओके, आणि त्याने औषध घेतलं. हे औषध किती रुपयाचं होतं? आत्ता आपण इमॅजिन करू 120 रुपयाचं होतं. ओके, सो दॅट मीन्स त्याचं जे इन्कम होतं ते माझ्याकडचा टी शर्ट घेतल्यावर त्याने 120 रुपयाचं मेडिसिन घेतलं. ओके, त्याच्यानंतर मी ज्याच्याकडनं राईस फ्लोअर म्हणजे तांदूळाचं पीठ विकत घेतलं होतं, ते लक्षात आलं की त्याला मे बी 90 रुपयाचं त्याने एक खेळणी विकत घेतली, टॉईस. ओके, 90 रुपयाचं एक टॉय विकत घेतलंय त्याच्या मुलासाठी. आणि त्याच्यानंतर म्हणजे इथे जर तुम्ही बघितलं तर 80 रुपये कव्हर झाले, इथे +10 कव्हर झालेत. येतंय लक्षात? आणि आता पुढे जाऊ थोडंसं. मी इथे जिथे 200 रुपीचं कोल्ड क्रीम घेतलं होतं, तर त्या दुकानदाराने असं ठरवलं की त्याला रेनकोट हवाय, पाऊस आलाय. सो व्हॉट ही डिड, ही पेड 190 रुपीज. त्याला 190 रुपयात रेनकोट मिळाला. आय नो मी खूप जुन्या काळात जगते, 190 रुपयात रेनकोट काही मिळत नाही आजकाल, पण आपण असं समजू की रेनकोट मिळालाय त्याला. ओके, आता या सगळ्याची प्राइस किती झाली सांगा मला? करेक्ट. म्हणजे जेव्हा मार्केटमध्ये कुठल्याही प्रकारचे व्यवहार होत असतात, इकॉनॉमिस्टनी आणि अशा प्रकारे शास्त्रज्ञांनी शोधून काढलंय की जितका एका माणसाचा खर्च झालेला असतो तितकं दुसऱ्या माणसाचं इन्कम असतं, आणि त्या इन्कमचा वापर करून दुसरा माणूस खर्च करतो, त्याची व्हॅल्यू ही पहिल्या माणसाच्या व्हॅल्यू इतकीच असते. दॅट मीन्स इन्कम आणि एक्सपेंडिचर इक्वॅलिटी. सो इन्कम जनरली जे वाय मधून दाखवलं जातं इक्वल टू एक्सपेंडिचर. आता तुमच्या लक्षात येतंय मी काय म्हणते ते? साधं लॉजिक. Yes, ma'am. Yes, ma'am. जर तुम्ही असा विचार केला तर लॉजिक अत्यंत साधं आहे. असा विचार करा, जेव्हा मी कुठलीही गोष्ट विकत घेत असते, तर ती घेतलेली कुठचीही वस्तू मला त्याच्यासाठी पैसे द्यायला लागणार. वस्तू काय, सर्व्हिस काय, म्हणजे गुड सर्व्हिस काहीही मी विकत घेतलं, आय विल हॅव टू पे फॉर इट. बरोबर. आणि मग जर मला असं Yes, पे ma'am. करायला लागत असेल तर मी जे काही पे करते ते माझ्यासाठी एक्सपेंडिचर असतं, कारण बिकॉज आय एम पेईंग, बट आय एम पेईंग टू समवन. मी कुणाला तरी पे करत असते, आणि मग तो कुणाला तरी त्याचं जे इन्कम असतं ते म्हणजे मी व्हॉट एव्हर पे केलंय ते असतं. म्हणजेच माझा जो एक्सपेंडिचर झाला तो त्याचं इन्कम झालं, आणि असं प्रत्येक ट्रान्झॅक्शन मध्ये होतं. आणि म्हणूनच ही जी सर्क्युलर फ्लो मधून आपल्याला इन्कम आणि एक्सपेंडिचर मधली इक्वॅलिटी दिसून येते. जेवढं काही हाऊस होल्डने बाय केलंय तेवढ्याच्या तेवढं सगळं फर्म्सनी सेल केलेलं असतं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे फर्म्सना ते सगळं सेल करण्यासाठी आधी प्रोड्यूस करायला लागतं, आणि ती प्रोड्यूस करताना जे रॉ मटेरियल किंवा फॅक्टर्स ऑफ प्रोडक्शन लागतात ते सगळंच्या सगळं सेम लेव्हलला त्यांना हाऊस होल्ड कडूनच घ्यायला लागतं. म्हणजे हाऊस होल्डने त्यांना रॉ मटेरियल पण प्रोव्हाइड केली, आणि त्या रॉ मटेरियल ची जेवढी किंमत आहे तेवढ्याच किमतीचे गुड्स त्यांनी परत हाऊस होल्डला सेल केले. थोडक्यात सांगायचं झालं तर जेवढा खर्च झाला तेवढाच
इन्कमचा पार्ट येणार. दॅट मीन्स व्हॉट एव्हर एक्सपेंडिचर्स आर देअर दे विल बी इक्वल टू इन्कम फॉर समबडी एल्स. राहील लक्षात तुमच्या हे आता? Yes, ma'am. ओके, Yes, ma'am. व्हेरी गुड. ही कन्सेप्ट समजून घेणं खरंच महत्वाचं आहे. कारण या कन्सेप्ट मधूनच आपण पुढच्या कन्सेप्ट शिकत जातो. ओके, आता तुम्हाला इन्कम आणि एक्सपेंडिचरची इकॉनॉमी मधली इक्वॅलिटी समजली असेल की इकॉनॉमीमध्ये जितकं इन्कम फ्लो होत असतं तितकाच एक्सपेंडिचर होत असतो. सो दॅट इज इन्कम इज इक्वल टू एक्सपेंडिचर इन द इकॉनॉमी. आणि उद्या जर तुम्हाला कोणी विचारलं की का असं होत असतं, देन यू हॅव टू से का असं होत असतं. ओके, then the seventh point is level of economic activity. Circular flow tells us about the level of economic activities in the economy. Definitely कोणत्या प्रकारच्या ऍक्टिव्हिटीज चालू आहेत, कुठे लिकेज होत आहे, कुठे इंजेक्शन होत आहे, हे आपल्याला सर्क्युलर फ्लो मधून समजतं. 6 point as we haven't discussed about, circular flow shows the flow of goods and services. Flow of goods and services and the factors of production between different sectors such as firms and household. So circular flow मधनं आपल्याला हाऊसहोल्ड कडून किती फॅक्टर ऑफ प्रोडक्शन, गुड्स, रॉ मटेरियल, लेबर हे प्रोव्हाइड केलं जात आहे फर्म्सला तेही समजतं. आणि त्याच्या बरोबरीने हा रिअल फ्लो आहे, त्यामुळे आपल्याला फर्म्स कडून हाऊसहोल्डला किती कन्झ्युमर गुड्स प्रोव्हाइड केली जात आहेत वापरण्यासाठी तेही समजून येतं. Okay, then there is a redistribution of income. Circular flow shows redistribution, म्हणजे पुन्हा एकदा कशा प्रकारे इन्कम डिस्ट्रीब्यूट झालं हे आपल्याला सर्क्युलर मॅनर मध्ये दिसून येतं अमंग हाऊसहोल्ड अँड प्रोडक्शन युनिट दॅट इज फर्म. का बरं असं म्हटलं असेल? रिडिस्ट्रीब्युशन कसं दिसत असेल सांगा मला. खूप सोपं आहे मित्रांनो, लक्षात ठेवा. ओके, जेव्हा आपण हाऊसहोल्ड कडे काहीतरी विकत घेतो तेव्हा त्याचे पैसे कुणाला देतो सांगा? बिझनेस फर्म. करेक्ट, फर्म्सना. बरोबर. आणि फर्म्सना जेव्हा कुठलं रॉ मटेरियल लागतं, फॅक्टर्स ऑफ प्रोडक्शन लागतात, तेव्हा ते कुणाकडून घेतात? Household. म्हणजे एखादी गोष्ट हाऊसहोल्ड कडून घेतली तर त्यांना पैसे द्यायला लागणार फर्मला. बरोबर. म्हणजेच आपल्याला सर्क्युलर फ्लो मधनं कशा प्रकारे पहिल्यांदा जेव्हा हाऊसहोल्डने फॅक्टर्स ऑफ प्रोडक्शन फर्म्सना प्रोव्हाइड केले तेव्हा पैसे जे दिले गेले ते दिसून येतं. आणि त्याच्याबरोबर तेव्हा इन्कम कुणाकडे गेलेलं असतं जेव्हा फॅक्टर्स ऑफ प्रोडक्शन फर्मला मिळतात तेव्हा? Household. करेक्ट. जेव्हा whenever firms are getting factors of production from the household, जब भी हाउसहोल्ड से हमें जैसे कि लैंड, लेबर, कैपिटल, एंटरप्रेन्योरशिप, रॉ मटेरियल ये सब फर्म्स को मिल रहा है तो फर्म्स वो खरीदेगी, लेकिन किससे खरीदेगी? हाउसहोल्ड से खरीदेगी. दैट मीन्स उनके पास पैसा जाएगा. ओके, उनके पास मतलब हाउसहोल्ड के पास. मतलब अभी इनकम सोर्स किसको गया? हाउसहोल्ड को गया. लेकिन जैसे ही फर्म्स ने बनाए हुए अच्छे प्रोडक्ट्स, गुड्स एंड सर्विसेज जो है वो हाउसहोल्ड खरीद लेंगे, हाउसहोल्ड सेक्टर खरीद लेगा, तो ये खरीदने के बाद पैसे कहाँ पर जाएंगे? हाउसहोल्ड के पैसे किसको जाएंगे? Firms. करेक्ट, Firm. फर्म्स को दिए जाएंगे. मतलब अब इनकम बदल गया. मतलब डिस्ट्रीब्यूशन ऑफ इनकम, पहले जो इनकम सोर्स हाउसहोल्ड के पास था अब वो फर्म्स के पास चला गया. फिर से फर्म्स कुछ नया लेगी, वो फिर हाउसहोल्ड, मतलब इट्स अ सर्कल ना, बार बार होता रहेगा. इसको ना अच्छे से संस्कृत में बोला जाता है, इवन मराठीत पण म्हणतात. मराठीत त्याला रहाट गाडगं असं म्हणतात, म्हणजे सतत चालणं. संस्कृतात त्याला चक्रमे निक्रमेण म्हणतात. काय सांगू शकाल तुम्ही मला मी काय म्हणले? चक्रमे निक्रमेण. या यू कॅन से इट, ट्राय करा. चक्रमे निक्रमेण. Chakrame Nikramena. या करेक्ट. सो तुम्ही सांगू शकता? एनीबडी वॉन्ट्स टू ट्राय हे सांगायचं?
चक्रममिक्रमेण. या चक्रमे निक्रमेण. सो म्हणजे ह्याचा अर्थ असा असतो की परत परत सर्क्युलर, एका मागून दुसरं होतं, दुसऱ्या मागून तिसरं, पण तिसऱ्या मागून परत पहिलंच होतं. हिस्ट्री रिपीट्स असं म्हटलं जातं. ओके. सो आता आपण हे 2 सेक्टर मॉडेल बघणार आहोत आणि आतापर्यंत मी तुम्हाला जे जे एक्सप्लेन केलंय ते बघता तुम्हाला हे समजलं पाहिजे 2 सेक्टर मॉडेल. सो मी काय करणार आहे, मी एक डिटेल वाचणार आहे आणि त्याच्याबद्दल तुम्ही मला बरोबर आहे का चूक आहे ते सांगायचं. ओके. आणि तुम्ही मला त्याच्याविषयी जर काही शंका असेल तरही सांगायचं. सो दिस इज सर्क्युलर फ्लो ऑफ इन्कम अँड एक्सपेंडिचर इन 2 सेक्टर इकॉनॉमी विदाउट सेव्हिंग अँड इन्व्हेस्टमेंट. म्हणजे आता आपण सेव्हिंग कन्सिडर करत नाही आहोत, इन्व्हेस्टमेंट नाही, गव्हर्नमेंट नाही, इंटरनॅशनल ट्रेड नाही, काहीही नाही. आता फक्त 2 सेक्टर आहे. देर आर ओनली 2 सेक्टर्स. दिस इज व्हेरी सिम्पल मॉडेल. There are only 2 sectors. Which 2 sectors are there? Households, Household firms. and firms. Household and business. Very good. Now, households are the owners of factors of production. मतलब factors of production कौन से होते हैं बताओ? Factors of production. लैंड, लेबर, कैपिटल और एंटरप्रेन्योर. तो ये लैंड, लेबर, एंटरप्रेन्योर, कैपिटल जो है ये इसकी मालकी हाउस होल्ड के पास है. बरोबर. इसके साथ साथ प्रोडक्शन टेक्स प्लेस ओनली इन द फर्म्स. मतलब प्रोडक्शन जो भी बनेगा वो सिर्फ फर्म्स के हिसाब से बनेगा, फर्म्स में ही बनेगा. देयर विल बी नो सेविंग्स, नो गवर्नमेंट इंटरवेंशन एंड नो इंटरनेशनल ट्रेड. अब आप देख सकते हो, हम अकॉर्डिंग टू फिगर ये देखेंगे. आपको ये फिगर निकालनी पड़ेगी. ओके. जब भी क्वेश्चन आता है एक्सप्लेन द सर्कुलर फ्लो ऑफ इनकम एंड एक्सपेंडिचर इन 2 सेक्टर मॉडल, तो आपको ये फिगर निकालनी पड़ेगी. तो अभी भी आप निकाल सकते हो. ओके. आपके बुक्स में ये फिगर क्या शो करती है? So this figure represents 2 sector model, household and firms. Household are the owners of factors of production such as land, labor, capital and entrepreneurship, जो मैंने आपको बताया. Household supply the factors of production to firm. Household काय करतात? फॅक्टर्स ऑफ प्रोडक्शन, जे प्रोडक्शन बनवण्यासाठी फॅक्टर्स असतात, गोष्टी असतात गरजेच्या, त्या फर्म्सना प्रोव्हाइड करतात. Firms use these factors of production and produce the goods and services which they sell to household. सो हे फॅक्टर्स ऑफ प्रोडक्शन वापरून फर्म्स नवीन प्रोडक्ट बनवतात, कन्झ्युमेबल प्रोडक्ट, पेन, पेन्सिल, मोबाईल, उशी, कव्हर, काही जे असेल ते. अँड देन दे सेल इट टू हाऊस होल्ड. याचा सेल कुणाला परत केला जातो? हाऊस होल्डना, त्यांच्या गरजेप्रमाणे. द फ्लो ऑफ फॅक्टर्स ऑफ प्रोडक्शन फ्रॉम हाऊस होल्ड टू फर्म्स अँड फ्लो ऑफ गुड्स अँड सर्व्हिसेस फ्रॉम द फर्म्स टू हाऊस होल्ड इज नोन ॲज रिअल फ्लो. हे आपण कालच बोललो होतो की फॅक्टर्स ऑफ प्रोडक्शन हाऊसहोल्ड कडून फर्म्स कडे जाणं, त्याचा फ्लो. आणि दुसरा फ्लो म्हणजे कंझ्युमर गुड्स किंवा गुड्स अँड सर्व्हिसेस फर्म्स कडून प्रोड्यूस केले गेलेले, त्यांचा फ्लो फर्म्स कडून हाऊसहोल्ड कडे जाणं. म्हणजे जे आउटर सर्कल तुम्हाला दिसतंय हे आउटर सर्कल. ओके. सो हे आउटर सर्कल आपल्याला दाखवतं रिअल फ्लो. ओके. हाऊस होल्ड कडून फॅक्टर्स ऑफ प्रोडक्शन चाललेत फर्म्स कडे. ओके. आणि फर्म्स कडून फ्लो ऑफ गुड्स अँड सर्व्हिसेस, त्याला फायनल गुड्स जसं म्हटलं जातं, ते चाललेत आपण असं म्हणू शकतो हाऊस होल्ड कडे. याला म्हणतात रिअल सर्क्युलर फ्लो. ओके. याच्या अकॉर्डिंगली दुसरा फ्लो जो असतो, ऑन द अदर हँड, द फर्म्स मेक फॅक्टर ऑफ पेमेंट टू द हाऊस होल्ड इन द फॉर्म ऑफ रेंट, वेजेस, इंटरेस्ट, प्रॉफिट. सो जे फॅक्टर ऑफ प्रोडक्शन हाऊसहोल्डने फर्म्सला प्रोव्हाइड केले, लँड, लेबर, कॅपिटल, एंटरप्रेन्योरशिप, त्याचे पैसे रेंट, वेजेस आणि इंटरेस्ट आणि प्रॉफिट याच्या माध्यमातून फर्म प्रोव्हाइड करते हाऊसहोल्डला. थोडक्यात रॉ मटेरियल, लेबर हे सगळं दिल्याबद्दल फर्म प्रोव्हाइड करते पैसे हाऊसहोल्डला. आणि त्याच्या अगेन्स्ट, आणि ते कोणत्या कोणत्या फॉर्म मध्ये असतं? लँडसाठी रेंट असतं, लेबरसाठी वेजेस असतं, कॅपिटलसाठी इंटरेस्ट असतं आणि एंटरप्रेन्योरशिपसाठी प्रॉफिट असतो. या 4 माध्यमातून हाऊसहोल्डला पैसे मिळतात. दस मनी फ्लो फ्रॉम द फर्म्स टू हाऊसहोल्ड. म्हणजे अशा प्रकारे फर्म्स कडून हाऊसहोल्ड कडे मनी फ्लो होतो. दिस बिकम्स इन्कम फॉर हाऊसहोल्ड. हे हाऊसहोल्डचं इन्कम होतं.
बरोबर. रेंट, वेजेस, इंटरेस्ट, प्रॉफिट मिळाल्यावर आपल्याला खिशात पैसे येतात आणि तेच पैसे वापरून फर्म्सनी बनवलेले गुड्स अँड सर्व्हिसेस समाजात सगळ्या हाऊसहोल्ड कडून खरेदी केलं जातं. द इन्कम सो अर्न्ड by the household is spent by them in buying various goods and services for the consumption purpose produced by the firms. म्हणजे काही गोष्टी कंझ्युम करण्यासाठी लाईक टीव्ही, मोबाईल, आपण काय करतो, जे आपण नोकरी धंद्यातून पैसे कमावले त्याचा वापर करून फर्म्स कडून गोष्टी घेतो, अगदी खाण्यापिण्याच्या गोष्टी पण, राईट. आणि त्यासाठी आपण त्याला पेमेंट करतो त्यांना, बरोबर, त्या गुड्स आणि सर्व्हिसेसचं. सो हे जो पैशाचा ब्लू रेषांमध्ये फ्लो दिसतोय याला मनी फ्लो किंवा मॉनिटरी फ्लो असं म्हटलं जातं. या दोन्ही गोष्टी तुमच्या लक्षात येत आहेत मी काय म्हणते ते? येत आहेत का की परत सांगायला हव्यात? तुम्ही दमलायत, थकलायत असं होतंय का? तुम्हाला लक्षात नाही येतंय मी उद्या सांगायला हवंय असं? परत सांगा मॅम. ओके. सो मी सांगते परत, पण त्याच्या आधी तुम्ही तुमचं नाव, नंबर एकदा टाकून घ्या आणि जशी व्हिडिओ अपलोड होईल तिच्या खाली, मला तुमचे नंबर दिसत नाहीत बरं का, तिच्या खाली पण नंबर टाका. मी तुम्हाला सांगते. आता असा विचार करा की तुमच्याकडे 2 गोष्टी आहेत. ओके, लक्षात ठेवायच्या. पहिली गोष्ट रिअल फ्लो. रिअल फ्लो मध्ये तुम्हाला काय दिसतं? रिअल फ्लो मध्ये तुम्हाला दिसतं गुड्स आणि सर्व्हिसेस. ओके, बरोबर, इथपर्यंत लक्षात येत आहे? रिअल फ्लो मध्ये काय असतं? गुड्स आणि सर्व्हिसेस प्लस फॅक्टर्स ऑफ प्रोडक्शन. इथपर्यंत लक्षात आलं का तुमच्या? 2च गोष्टी सांगितल्या. रिअल फ्लो मध्ये फॅक्टर्स ऑफ प्रोडक्शन जे हाऊसहोल्ड कडून, घरांकडून फर्म्सना प्रोव्हाइड केलं जातं आणि त्याच्या अगेन्स्ट फर्म मध्ये बनलेले जे गुड्स आणि सर्व्हिसेस असतात ते हाऊसहोल्डला मिळतात. ओके, सो हा झाला रिअल फ्लो. दुसरा फ्लो असतो मनी फ्लो. हे आहे इनर सर्कल जे आपण बघतोय ते त्या डायग्राम मधलं. ओके, सो डायग्राम मध्ये बघताना तुम्ही असं बघू शकता की हे जे इनर सर्कल आहे त्यात पैसा दिसतोय. कसा पैसा आहे? फर्म्स प्रोव्हाइड करतात हाऊसहोल्डना. कशासाठी? कारण त्यांना फॅक्टर्स ऑफ पेमेंट दिलेत. पेमेंट नाही, फॅक्टर्स ऑफ प्रोडक्शन दिलेत आणि त्याच्यासाठी फर्म्स पैसे देतात. कोणत्या फॉर्म मध्ये असतात ते पैसे? रेंट म्हणजे भाडं, वेजेस म्हणजे मजुरी, इंटरेस्ट आपल्याला माहितीये, इंटरेस्ट म्हणजे व्याज, आणि प्रॉफिट तर माहितीच आहे आपल्याला, आपण कॉमर्सचे स्टुडंट आहोत. या सगळ्या फॉर्म्स मधून फर्म्स हाऊसहोल्डला पैसे देतं. का? कारण हाऊसहोल्डने त्यांना फॅक्टर्स ऑफ पेमेंट दिले. आता हाऊसहोल्डच्या खिशात आलेत पैसे, बरोबर. हे जे खिशात आलेले पैसे आहेत ते पैसे वापरून फर्म्सने बनवलेल्या छान छान नवीन नवीन गरजेच्या वस्तू हाऊसहोल्ड कडून खरेदी केल्या जातात, घरात खरेदी केल्या जातात, बरोबर. आणि ह्या ज्या खरेदी केलेल्या वस्तू आहेत त्याच्यासाठी पेमेंट केलं जातं. सो दॅट इज, हाच फ्लो उलटा होतो हाऊसहोल्ड कडून फर्म्स कडे. म्हणजेच जो फ्लो फर्म्स कडून हाऊसहोल्ड कडे झाला होता तसाच फ्लो पैशांचा हाऊसहोल्ड कडून फर्म्स कडे पण होतो. त्याला म्हणतात मॉनिटरी फ्लो किंवा मनी फ्लो. 2 प्रकारचे फ्लो आपण बघितले. आउटर सर्कल जे दिसतंय तुम्हाला तो रिअल फ्लो आहे. फॅक्टर्स ऑफ प्रोडक्शन हाऊसहोल्ड कडून फर्म कडे गेले आणि मग बनवलेल्या ज्या गुड्स आणि सर्व्हिसेस होते फर्म्स कडून ते फर्म्स कडून हाऊसहोल्ड कडे आले. ओके, आणि मनी फ्लो इनर सर्कल मध्ये दिसतोय. हाऊसहोल्डने जे फॅक्टर्स ऑफ प्रोडक्शन प्रोव्हाइड केले होते त्याच्या अगेन्स्ट फर्म्सने त्यांना पैसे दिले, रेंट, वेज, इंटरेस्ट, प्रॉफिट. आणि मग पैसे आल्यावर हाऊसहोल्ड वाल्यांनी फर्म्समध्ये जे काही तयार झालंय ते खरेदी केलं आणि त्याच्यासाठी फर्म्सना पैसे दिले. सो हा इनर फ्लो, ज्याला मनी किंवा मॉनिटरी फ्लो म्हणतात. दोन्ही गोष्टी लक्षात आल्या? Yes, ma'am. ओके, पुढे Yes, जायचं. ma'am. व्हेरी गुड. दस हाऊसहोल्ड एक्सपेंडिचर बिकम्स फर्म्स इन्कम. म्हणजे हाऊसहोल्डचा जो खर्च असतो ते फर्म्सचं इन्कम बनतं, बरोबर. म्हणूनच आपण इन्कम इज इक्वल टू एक्सपेंडिचर मगाशी म्हणत होतो, कारण जेवढा हाऊसहोल्ड खर्च करेल तेवढंच फर्म्सचं इन्कम असतं. द फ्लो ऑफ फॅक्टर ऑफ पेमेंट फ्रॉम फर्म्स टू द हाऊसहोल्ड अँड पेमेंट फॉर द गुड्स अँड सर्व्हिसेस फ्रॉम द हाऊसहोल्ड टू द फर्म इज नोन ॲज मनी फ्लो. म्हणजे इनर सर्कल, जेव्हा फर्म्स हाऊसहोल्डला पैसे देतात रेंट, वेज, इंटरेस्ट, प्रॉफिटसाठी,
आणि जेव्हा हाऊस होल्ड गुड्स आणि सर्व्हिसेस घेतल्यामुळे त्याचं पेमेंट म्हणून फर्म्सना पैसे देतात, याला मनी फ्लो किंवा मॉनिटरी फ्लो असं म्हटलं जातं. Continuous or unchanged real flow and money flow in the economy would imply that same amount of goods and services are produced at a constant price over a period of time. जर समजा हा फ्लो बदलला नाही आणि सेम राहिला रिअल फ्लो म्हणजे फक्त गुड्स अँड सर्व्हिसेसचा आणि फॅक्टर्स ऑफ प्रोडक्शनचा, तर आपण म्हणू शकतो की प्राइजेस कॉन्स्टंट राहिल्या आणि इकॉनॉमीमध्ये सगळ्या प्रकारच्या प्राइजेस सेम राहिलेल्या आहेत, फॅक्टर्स ऑफ प्रोडक्शनच्या आणि फायनल गुड्सच्या पण फॉर द टाइम बिंग, म्हणजे एका पिरियडसाठी. Then the main condition of a constant prices is that flow of goods and services should remain intact and there should be no leakage in the money of the money in a circular flow. Whether has been paid out for the household by the firms should come back through the consumer expenditure. म्हणजे जे जे पे आउट झालं इन्कम इक्वल टू एक्सपेंडिचर अशा माध्यमातून तेच ते अर्न पण झालं पाहिजे. देर शुडंट बी इंजेक्शन्स ऑर लिकेजेस. तर हा फ्लो सेम राहतो. ओके, पण नेहमी रेग्युलरली असं घडत नाही. सो नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण हा सर्क्युलर फ्लो ऑफ इन्कम अँड एक्सपेंडिचर जेव्हा सेव्हिंग इन्व्हेस्टमेंट असेल तेव्हा बघणार आहोत. पण होपफुली हे जे आपण बघितलंय ते तुम्हाला समजलं असेल असं मला वाटतंय. इज इट ओके? आपली मीटिंग कॅन्सल होणार आहे कारण यानंतर. ओके देन, तुम्हाला काही शंका असतील तर तुम्ही मला त्या विचारू शकता. Yes, ma'am. आपण उद्याला भेटूया.